नमस्कार मित्रांनो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण HPV व्हॅक्सिनेशनचा पार्ट 1 जे इम्पॉर्टंट MCQ ते बघितले होते. तर या व्हिडिओमध्ये देखील आपण एकदम फास्टमध्ये जाणार आहोत. काही प्रश्न रिपीट तुम्हाला दिसू शकतात, परंतु काही इम्पॉर्टंट MCQ आहेत जे मला वाटले की तुमचे राहून जायला नकोत, कारण हा नक्कीच इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्यामुळे ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न आहे की HPV म्हणजे काय. ऑलरेडी आपण बघितले की ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. पुढचा प्रश्न आहे की HPV संसर्गामुळे प्रामुख्याने कोणता कॅन्सर होतो. ते देखील तुम्हाला माहिती आहे की सर्वायकल कॅन्सर. पुढचा प्रश्न आहे सर्वायकल कॅन्सरच्या किती टक्के प्रकरणांमध्ये HPV कारणीभूत असतो. ऑलरेडी आपण रिवाईज केले मागे, तर त्या उत्तर आहे 99%. बरोबर. पुढचा प्रश्न आहे HPV लस कोणत्या प्रकारच्या कॅन्सरपासून संरक्षण देते. त्याचं उत्तर आहे सगळ्याच प्रकारचे कॅन्सर. सर्वायकल असेल, ॲनल असेल, ओरोफॅरेंजियल असेल. बरोबर. प्रामुख्याने ती सर्वायकल कॅन्सरसाठी वापरली जाते, परंतु बाकीच्या कॅन्सरवर देखील, म्हणजे ॲनल कॅन्सर असेल किंवा ओरोफॅरेंजियल असेल, त्याच्यावर देखील त्याची ॲक्शन होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. आता भारतातील HPV लसीकरण हे प्रामुख्याने कोणासाठी शिफारस केलेले आहे. त्याचं उत्तर आहे की मुलींसाठी. बरोबर. म्हणजे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की HPV जर मुलांमध्ये काही सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन असेल HPVचं, त्यासाठी देखील वॅक्सिन वर्क करेल, परंतु प्रामुख्याने हा शब्द वापरला म्हणजे तो या कॅम्पेनमध्ये त्यांनी मुलींसाठी वापरलेला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. नॅशनल प्रोग्रामचं वयोगट ते आपण शिफारस काय केलं ते आपण बघितलं की 9 ते 14 वर्ष. आणि कॅम्पेनमध्ये तुम्ही मला आता सांगा, खूप वेळा मी रिपीट केले तो प्रश्न. त्याचं उत्तर आहे की 14 वाढदिवस कंप्लीट आणि 15 वाढदिवस झालेला नसेल अशा मुलींसाठी द्यायचं आहे. ठीक आहे. तर 9 ते 14 वर्ष वयोगटातील HPV लसीचं डोस किती दिले जातात. त्याचं उत्तर आहे 2. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलींना किती डोस द्यायचे आहेत. त्याचं उत्तर आहे 3, परंतु कॅम्पेनमध्ये सिंगल डोस रेजिमेन आहे. HPV लस कोणत्या मार्गाने दिली जाते. इंट्रामस्क्युलर. HPV लस प्रामुख्याने कुठे दिली जाते. डेल्टॉइड मसल, लेफ्ट अप्पर आर्म. भारतात वापरली जाणारी स्वदेशी HPV लस कोणती. सर्वावॅक. सी ऑप्शन. सर्वावॅक लस कोणत्या कंपनीने विकसित केली. त्याचं उत्तर आपण ऑलरेडी बघितले, भारत बायोटेक. HPV लस कोणत्या प्रकारच्या व्हायरसपासून संरक्षण देते. त्याचं उत्तर आहे HPV 6, 11, 16, 18. बरोबर. क्वाड्रिव्हॅलंट असेल, गार्डॅसिल सारखी तर 4ला देते. बायव्हॅलंट जर असेल तर ती 16 आणि 18ला देते, हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. नंतरचं बघा. HPV लसीकरणाचा मुख्य उद्देश काय होता, तर सर्वायकल कॅन्सर प्रतिबंध करणे. HPV लसीकरणासाठी सर्वात योग्य वेळ कोणती आहे. तर त्याचं उत्तर आहे की बी, लैंगिक संबंध सुरू होण्यापूर्वी. बरोबर. कारण कसं असतं की सेक्शुअल कॉन्टॅक्ट आल्यानंतर तुम्हाला ते इन्फेक्शन वाढण्यापेक्षा जर तुम्ही अगोदरच ती घेतलेली असेल प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये, तर ते जास्त बेटर असतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे सेक्शुअल कॉन्टॅक्ट येण्याच्या अगोदरच जर तुम्ही घेतले तर ते मोर बेटर आहे. बरोबर. आता HPV लसी गर्भवती महिलांना दिली जाते का. त्याचं उत्तर आहे नाही. बरोबर. HPV संसर्ग हा कसा पसरतो. सेक्शुअल कॉन्टॅक्टद्वारे. त्यानंतर HPV लसीमुळे काय प्रतिबंध होतं. तर जेनेटल वॉर्ड पण आहेत, सर्वायकल कॅन्सर आहे, ॲनल कॅन्सर आहे, सर्वच. HPV लस ही जिवंत लस आहे का. त्याचं उत्तर आहे नाही. ही एक रिकॉम्बिनंट व्हॅक्सिन आहे. इट इज नॉट अ लाईव्ह व्हॅक्सिन, हे लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. HPV लस कोणत्या प्रकारची व्हॅक्सिन आहेत. दॅट इज रिकॉम्बिनंट व्हॅक्सिन. HPV लस देण्यापूर्वी कोणती टेस्ट आवश्यक असते. त्याचं उत्तर आहे कोणतीही नाही. बरोबर. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की HPV जर व्हॅक्सिनेशन करायचं असेल त्या अगोदर एखादी टेस्ट करावी का. त्याचं उत्तर आहे नाही, काही गरज नाही. तर HPV लसीचे सर्वात सामान्य साईड इफेक्ट कोणते. ऑलरेडी आपण हा प्रश्न बघितला आहे, ऑल ऑफ द अबोव. HPV लसीकरणानंतर पॅप्समियर तपासणी आवश्यक आहे का. त्याचं उत्तर आहे की हो. त्यानंतर HPV लस किती काळ संरक्षण देते. त्याचं उत्तर आहे 10 वर्षे किंवा अधिक. HPV लसीकरण कोणत्या राष्ट्रीय कार्यक्रमाशी संबंधित आहे. त्याचं उत्तर आहे NCT प्रोग्राम. बरोबर. आता सर्वायकल कॅन्सरचं स्क्रीनिंगसाठी कोणती तपासणी आपण करतो. पॅप्समियर करतो. HPV लस मुलांना दिली जाऊ शकते का. त्याचं उत्तर आहे हो. ठीक आहे. त्यानंतर HPV लसीकरणामुळे कोणत्या रोगाचा धोका कमी होतो. त्याचं उत्तर आहे वरील सर्व. भारतात HPV लसीकरणाचा मुख्य उद्देश काय, तर सर्वायकल कॅन्सर कमी करणे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काही महत्त्वाचे प्रश्न आपण बघितले. यामध्ये 1-2 असे प्रश्न होते की ते आपले त्या PDF मध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये सुटले होते, ते देखील आपण यामध्ये कव्हर केलेले आहे. ठीक आहे.